नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी भगवद्गीतेचा दुसरा अध्याय घेऊन आलेली आहे. तर चला सुरुवात करूया भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाला. बोलो श्रीकृष्ण भगवान की जय. ओम नमो नारायण. संजयजी ज्यांना दिव्यदृष्टी लाभली होती ते सगळा वृत्तांत, त्या युद्धभूमीवर जे काही घडत होतं ते सगळं काही ते धृतराष्ट्रांना सांगत होते. त्यावेळी ते धृतराष्ट्रांना असे म्हणाले की करुणेने भारावलेले, अश्रूने डोळे भरून आलेल्या त्या विषादग्रस्त अर्जुनाला पाहून श्री मधुसूदन म्हणाले, हे अर्जुन, युद्धाच्या या बिकट प्रसंगी हे अज्ञान तुझ्यात कुठून आलं? हे आर्यांना न शोभणारं असलेली कीर्ती धुळीस मिळवणारं आहे आणि स्वर्गलोकसुद्धा गमवणार आहे. हे अर्जुन, अशी हीन न पसंतकीची कास तू धरू नकोस, तुला हे शोभत नाही. हे परतंप, हृदयाची तुच्छ दुर्बलता त्यागून तू या युद्धासाठी सज्ज. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, हे अरिसूदन, मला पूजनीय असलेल्या भीष्म पितामहा आणि द्रोणाचार्यांशी मी या रणांगणावर कसं लढू? ते मला अत्यंत पूजनीय आहे. त्यांच्यापासनं मी बऱ्याच वेळा मार्गदर्शन पण घेतलेलं आहे आणि यांच्याशी लढणं मला काही योग्य वाटत नाही आहे. या थोर पूज्य गुरुजनांना न मारता या जगात मी भिक्षांना खाऊन जगणं मला अधिक प्रिय वाटेल, कारण या गुरुजनांना मारून त्यांच्या रक्ताने माखलेले अर्थ आणि कामरूप भोगच मला इथे भोगावे लागतील ना. युद्ध करणं वा न करणं या दोन्हीपैकी काय श्रेष्ठ आहे हे मला काही कळत नाही. तसेच आम्ही हे युद्ध जिंकू की नाही हे देखील मला माहिती नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगायची मुळीच इच्छा नाही ते धृतराष्ट्रपुत्र तर आमच्या समोर युद्धाला उभे टाकले आहेत. स्वजनाविषयीच्या मोहामुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे. चित्ताला योग्य काय ते कळेनासे झालेलं आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी धर्माला अनुसरून निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. मी तुम्हाला शिष्य भावनेने शरण आलो आहो. कृपया करून मला मार्गदर्शन करा, मला उपदेश द्या. पृथ्वीचे निष्कंटक धनधान्य संपन्न राज्य मला मिळाले, किंबहुना इंद्रप्रथ जरी मला मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या या शोकाला नाहीसे करता येईल असा उपाय मला दिसत नाही आहे भगवंता. यावर संजय म्हणाले, राजन, निद्रेला जिंकणाऱ्या परतंप अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना आपल्या मनातली व्यथा सांगितली आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की हे गोविंद, मी हे युद्ध मुळीच करणार नाही असं म्हणून ते त्या युद्धभूमीवर गप्प बसलेले आहे. हे भरतवंशजा, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभे राहून अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण विष्पन्न होऊन बसलेल्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले, हे अर्जुन, तू ज्यांच्याबद्दल शोक करू नये त्यांच्याबद्दल शोक करत आहेस आणि वर शहाणपणाच्या गोष्टीही सांगत आहेस. जे ज्ञानीजण आहेत ते जीविताबद्दल तसेच मृतकाबद्दल शोक करत नाही. ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे लोक अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता. तसेच आपण सर्वजण यापुढे नसणार असे पण नाही. ज्याप्रमाणे जीवात्माला या देहात बालपण, तारुण्य, वार्धक्य येते, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहात प्रवेश करतो. हे जाणणाऱ्या धीर विवेकी पुरुषाला त्या बाबतीत दुःख होत नाही. हे अर्जुना, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि यथायोगे विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे अनित्य आहे. हे भरतवंशजा, मी सुखदुःखी इंद्रियांचे विषयशी संयम झाल्याने निर्माण होतात, म्हणून तू क्षुब्ध न होता त्यांना सहन कर. हे पुरुष श्रेष्ठ, सुखदुःखाने विचलित न होणाऱ्या व दोन्ही अवस्थामध्ये सम राहणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियाचे विषय व्याकुळ करत नाही तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य अर्थात पात्र आहे. असत अर्थात अनित्य वस्तू कधीच अस्तित्वात नसते आणि सत अर्थात नित्य वस्तू कधीही नाहीशी होत नाही. याप्रमाणे तत्वज्ञानी पुरुषाने या दोहोंचेही तत्व जाणले आहे. ज्याने हे सर्व विश्व व्यापले आहे
त्याला तू अविनाशी जाण. या अविनाशी तत्वाचा नाश करण्यात कोणतेही सामर्थ्य नाही. या अविनाशी, अप्रमेय व नित्यस्वरूप जीवात्माचे हे सर्व देह नाशवंत म्हटले गेले आहेत. अर्थात जीवात्माच्या शरीराचा निश्चितपणे अंत हा होणारच आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुन, तू युद्ध कर आणि तेच तुला योग्य आहे. जो या आत्माला मारणारा समजतो आणि जो याला मेलेला समजतो, हे दोघेही खरे जाणत नाही. कारण हा आत्मा कोणाला मारत नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. हा आत्मा कधीही जन्मत नाही किंवा मरत नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असे पण नाही. कारण आत्मा हा अजन्मा, नित्य, सनातन व पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी याचा नाश कधीच होत नाही. हे पार्थ, जो पुरुष जाणतो की हा आत्मा अविनाशी, नित्य, अजन्मा आणि अव्यय आहे, तो पुरुष कोणाला कसा बरं मारेल किंवा दुसऱ्याकडून कसा मारून घेईल? जसे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून दुसरी वस्त्रे धारण करतो, तसेच जीवात्मा सुद्धा जुन्या शरीराचा त्याग करून दुसऱ्या नवीन शरीरांना धारण करतो. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजू शकत नाही आणि वारा सुकू शकत नाही. हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजविता न येणारा आणि सुकविता न येणारा आहे. हा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. हा आत्मा इंद्रियांना अगोचर, अचिंत्य आणि विकाररहित म्हणजे कधीही न बदलणारा म्हटला जातो. म्हणून हे अर्जुन, या आत्म्याला अशा प्रकारचा जाणून तू शोक करायस योग्य नाहीस. अर्थात तू शोक करणे उचित नाही. आणि जरी तू याला सदा जन्मणारा मानत असशील तरी हे महाबाहू, तू याच्याविषयी शोक करणे योग्य नाही. कारण असे असल्यामुळे जन्म झालेल्याचा मृत्यू हा अटळ आहे आणि मृत्यू झालेल्याचा जन्म पुन्हा अटळ आहे. म्हणून टाळता न येणाऱ्या गोष्टीबद्दल शोक करणे तुला उचित नाही आणि तुला शोभत नाही. हे अर्जुन, सर्व जीव जन्मापूर्वी शरीररहित होते आणि मृत्यूनंतरही शरीररहितच होणार आहे. केवळ मध्यंतरीच त्यांची शरीरधारी दिसत असते. तर मग याविषयी चिंता कसली? एखादा महापुरुष या आत्म्याला आश्चर्याच्या वस्तूप्रमाणे पाहतो आणि त्याचप्रमाणे दुसरा एखादा महापुरुष याच्या तत्वाचे आश्चर्यासारखे वर्णन करतो. तसेच दुसरा एखादा अधिकारी पुरुषच आश्चर्यकारक गोष्ट ऐकावी तसे याच्याविषयी ऐकतो. परंतु कोणी तर याच्याबद्दल ऐकूनही या आत्म्याला मुळीच जाणत नाही. हे भारत, सर्वांच्या शरीरात असणारा या आत्म्याचा कधीही नाश होत नाही. म्हणून सर्व प्राणीमात्राविषयी तू शोक करण्यास योग्य नाहीस. शिवाय स्वधर्माकडे पाहिले असतानाही तू भयभीत होणे सुद्धा योग्य नाही. कारण क्षत्रियाला स्वधर्मचित युद्धाहून अधिक असे दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. हे पार्थ, तुझ्या सदैवाने आपोआपच प्राप्त झालेले हे युद्ध जणू उघडलेले स्वर्गाचे द्वार आहे. अशा प्रकारचे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. जर तू हे धर्मचित युद्ध केले नाहीस तर स्वधर्म व कीर्ती गमावून बसशील आणि तुला निश्चितपणे पाप लागेल. शिवाय सर्व लोक चिरकाळ राहणाऱ्या तुझ्या अपकीर्तीविषयी बोलत राहतील आणि सामान्य पुरुषांसाठी अपकीर्ती मरणाहून अधिक वाईट असते. महारथी तुला घाबरून रणांगणातून पाय काढलास असे म्हणतील, असे समजतील आणि ज्यांना तुझ्याविषयी अत्यंत आदर होता तेच तुला तुच्छ मानतील. तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील आणि अनेक प्रकारचे बोलू नयेत असे अपशब्द तुला बोलतील. मग याहून अधिक दुःख काय? एक तर तू युद्धात मारला जाऊन स्वर्गात जाशील अथवा युद्ध जिंकून पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे कौंतिके, तू दृढ निश्चय करून युद्धासाठी सज्ज हो. सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय यांना समान समजून तू युद्ध कर. अशा रीतीने युद्ध केल्यास तुला पाप लागणार नाही.
हे पार्थ, आतापर्यंत मी तुला ज्ञानयोगाबद्दल सांगितलं, आता मी तुला कर्मयोगाविषयी सांगतो. ऐक, जर तू या ज्ञानाने युक्त होऊन कर्म केलेस तर कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील, अर्थात कर्मबंधनातून योग्य प्रकारे मुक्त होशील. या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश होत नाही आणि विरुद्ध फळ होण्याचा दोषही यात उघडत नाही. उलट या कर्मयोग रूपी धर्माचे थोडेसेही भाग साधन म्हणून तुला जन्म मरणही महान भयांपासून रक्षण करते. जे या कल्याण मार्गावर असतात त्यांची बुद्धी निश्चयात्मक असते आणि त्यांचे ध्येय एकच असते. परंतु हे कुरुनंदन, जे अस्थिर वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. अर्थात अस्थिर विचारांच्या अविवेकी आणि सकाम मनुष्याची बुद्धी निश्चितच भेददृष्टी ठेवणारी आणि अनियंत्रित असते. हे अर्जुना, वेदांच्या आधारे कर्माची माहिती पटवणारे वेदवेत्ते तसेच यादी कर्माच्या योगाने स्वर्गसुख भोगावे त्या वाचून दुसरे सुखच नाही असे म्हणणारे, जी भुलवणारी कर्मफळविषयक भाषा बोलतात ते दुर्बुद्धी असतात. विविध कामनाने ग्रस्त स्वर्गाच्या मागे लागलेले असेही लोक विषयभोग आणि ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसाठी अनेक विशेष धार्मिक क्रिया असलेली जन्मरूप फळ देणारी कर्मे करतात. भोग व ऐश्वर्यात कडून गेलेल्या आणि त्या मोहक वाणीने चित्त हिरावून घेतलेल्या त्यांच्या अंतःकरणात परमात्माविषयक बुद्धी स्थिर होत नाही. वेद हे त्रिगुणात्मक आहेत. ते प्रामुख्याने प्रकृतीच्या 3 गुणांचे आणि सर्व भोगांचे तसेच त्यांच्या साधनांचे विवेचन करतात. हे अर्जुन, तू या 3 गुणांचा त्याग कर, सर्व द्वंद्वातून मुक्त हो, योगक्षेमाची चिंता करू नकोस आणि सदैव आत्मपरायण हो. मनुष्याला सर्व बाजूने भरलेला मोठा जलाशय मिळाला असला, लहान जलाशयाचे त्याचे प्रयोजन राहत नाही. तितकेच ब्रह्माला तत्वत जाणाऱ्या ब्राह्मणांचे सर्व वेदाशी राहते. अर्थात मोठा जलाशय प्राप्त झाल्यानंतर ज्याप्रमाणे लहान जलाशयाची आवश्यकता राहत नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मानंदाची प्राप्ती झाल्यावर आनंद पित्याती वेदांची आवश्यकता राहत नाही. कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, पण त्या कर्मफळाची आस्था मात्र तू मुळीच बाळगू नकोस. फळाचा हेतू न ठेवता तू स्वधर्मरूप कर्म कर, तसेच कर्म न करण्याचेही मनात आणू नकोस. हे धनंजय, फळाची आशा सोडून दे. योगयुक्त होऊन कर्तव्य कर्मे कर. ती पूर्ण झाली असता आनंदाने हुरळून जाऊ नकोस किंवा अपूर्ण राहिल्याने खिन्न होऊ नकोस. पूर्ण कर्माविषयीच्या चित्ताचा जो समभाव आहे त्यालाच योग म्हणतात. हे धनंजय, समत्व बुद्धी योगायुक्त असलेले केलेले निष्काम कर्म तुलनेत सकाम कर्म अगदीच निकृष्ट आहे. म्हणून तू समत्व बुद्धी योगाचा आश्रय घे, कारण फळाच्या आशेने कर्म करणारे अत्यंत दीन असतात. समबुद्धियुक्त मनुष्य पाप पुण्य इहलोकीच त्यागून देतो, अर्थात त्याच्यापासून तो मुक्त होतो. म्हणून तू समतत्वरूपी योगासाठीच प्रयत्न कर. हा समत्व योगच सर्व कर्मातील कौशल्य अर्थात कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. समबुद्धियुक्त विद्वान पुरुष कर्मे तर करतात, पण फळाचा त्याग करतात, ज्यामुळे जन्म मरणरूपी बंधनातून मुक्त होऊन निर्विकार परमपदास प्राप्त होतात. जेव्हा तुझी बुद्धी मोहाच्या दलदलीतून पूर्णपणे बाहेर पडेल, तेव्हा इहलोक आणि परलोक ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या सर्व भोगांपासून तुला वैराग्य प्राप्त होईल. नाना तऱ्हेचे वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचल आणि स्थिर होईल, तेव्हा तुला स्वमत तत्वरूप योग प्राप्त होईल, अर्थात परमात्म्याशी तू संयोग पावशील. अर्जुन म्हणाला, हे केशवा, समाधीत स्थित असा स्थितप्रज्ञ स्थिर बुद्धी पुरुष कोणत्या लक्षणावरून ओळखावा? तो कसा बोलतो, कसा राहतो, कसा चालतो, हे कसं कळेल? श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, जो पुरुष मनातील सर्व कामनांचा त्याग करतो आणि आत्मसुखात ज्याचे मन सर्वदा तृप्त राहते, तोच स्थितप्रज्ञ पुरुष असतो. अनेक प्रकारचे दुःख आले तरी त्याचे मन खिन्न होत नाही आणि सुख मिळाले तर तो आसक्त होत नाही. तसेच ज्याचे
काम, क्रोध आणि भय सर्वथा नष्ट झाले आहे असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो. जो प्राणी मात्राविषयी दयाळू असून कुठेही आसक्त नसतो, काही बरे वाईट झाल्याने ज्याला संतोष न विषाद वाटत नाही, तेव्हा त्याची बुद्धी ही स्थिर झाली असे समजले पाहिजे. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याचप्रमाणे जो पुरुष इंद्रियांच्या विषयीच्या आपल्या इंद्रिये संयमित करतो, तेव्हा त्याची बुद्धी ही स्थिर झाली असे समजले पाहिजे. इंद्रियांनी विषयाचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचे केवळ विषयच निवृत्त होतात, त्यांच्यातील आसक्ती नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्ती सुद्धा परमात्माच्या साक्षात्काराने निवृत्त होते. हे कौंतिकेय, आसक्तीचा नाश न झाल्यामुळे ही प्रबळ व उच्छृंखलक इंद्रिये प्रयत्नरत बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही बळजबरीने विषयाकडे ओढून नेतात. म्हणून त्या सर्व इंद्रियांना वश करून चित्ताचा माझ्याशी योग करून मतपरायण होऊन राहावे, कारण ज्या पुरुषाची इंद्रिये त्याच्या स्वाधीन असतात त्याचीच बुद्धी ही स्थिर होते. विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते, त्यामुळे ते आपल्याला मिळावेत अशी कामना उत्पन्न होते आणि ती पूर्ण न झाल्यास क्रोध उत्पन्न होतो. क्रोधामुळे समोह होतो, म्हणजेच सारासार विवेक नाहीसा होतो आणि त्यामुळे स्मृती नाहीशी होते. स्मृती नाहीशी झाली की बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धी नाहीशी झाली की संपूर्ण ज्ञान हे नाहीसे होते. परिणामी हा पुरुष आपल्या श्रेयस्थितीपासून अधपतित होतो. परंतु स्वाधीन अंतःकरणाचा पुरुष आसक्ती द्वेषरहित आणि स्वस्वश केलेल्या इंद्रियाद्वारे विषयाचा उपभोग करीत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करतो. अंतःकरणाच्या प्रसन्नतेच्या योगाने त्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि त्या प्रसन्नचित्त कर्मयोगाची बुद्धी लवकरच सगळीकडे परावृत्त होऊन एका परमात्म्यातच उत्तम प्रकारे स्थित होते. मन व इंद्रिये स्वाधीन नसलेल्या पुरुषाची बुद्धी कधीही स्थिर नसते. तसेच त्या आयुक्त पुरुषाच्या अंतःकरणात आसित भावही नसतो. त्या भावहीन पुरुषाला शांती मिळत नाही. मग अशा शांतरित पुरुषाला सुख तरी कसे कुठून मिळेल? ज्याप्रमाणे पाण्यातील नौकेला सोसाट्याचा वारा भरकटत नेतो, त्याचप्रमाणे विषयामध्ये भरकटणाऱ्या इंद्रियापैकी ज्या इंद्रियाबरोबर मन राहते ते एकटेच इंद्रिय त्या अयुक्त पुरुषाच्या बुद्धीचे हरण करते. म्हणून हे महाभाऊ, ज्या पुरुषाची इंद्रिये सर्व प्रकारे इंद्रियाच्या विषयापासून नियंत्रित केलेली असतात त्याचीच बुद्धी ही स्थिर आहे असे समजावे. सर्व प्राणीमात्रासाठी जे रात्री समान आहे त्या नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीसाठी स्थितप्रज्ञ योगी जगत असतो आणि ज्या नाशवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीसाठी सर्व प्राणी जगतात, परमात्मा तत्व जाणणाऱ्या मुनीसाठी ते रात्री समान आहे. ज्याप्रमाणे सर्व बाजूने परिपूर्ण व अचल असलेल्या समुद्रात अनेक नद्यांचे पाणी त्याला चंचल न करताच प्रवेश करते, त्याचप्रमाणे ज्या स्थितबद्ध पुरुषात सर्व विषयभोग कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न करताच प्रवेश करतात, तोच पुरुष परमशांतीस प्राप्त होतो. विषयभोगाची इच्छा करणारा नव्हे. जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममतारहित, अहंकाररहित आणि स्पृहरहित होऊन जगात वावरतो, त्याला शांती लाभते. हे पार्थ, ही ब्रह्मप्राप्ती झालेल्या पुरुषाची स्थिती आहे. ही प्राप्त झाली असता योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळीही या निष्ठेत स्थित राहून ब्रह्मानंदास प्राप्त होतो. इथे हा आपला दुसरा अध्याय भगवद्गीतेचा समाप्त होतो. मी तुमच्यासाठी उद्या आणखी एक तिसरा अध्याय घेऊन येईल. तोपर्यंत नमस्कार. तुम्हाला हा अध्याय कसा वाटला, याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही क्युरीज असेल तर तुम्ही मला सांगू शकता, मला विचारू शकता. तर आज तुमचा निरोप मी इथेच घेते. पुन्हा एकदा भेटूया एका चांगल्या विषयावर.
भगवद्गीतेचा दुसरा अध्याय घेऊ. तोपर्यंत नमस्कार. बोलो श्रीकृष्ण भगवान की जय. ओम नमो नारायणा.